तुम्ही कितीही देवधर्म करा, रोज देवळात जा, हजारो दिवे लावा, लाखो रुपयांचे दान करा, तासनतास पूजा जप पारायण करा, पण जर तुमच्या एका शब्दामुळे, तुमच्या एका चुकीच्या वागण्यामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीचं मन तुटलं असेल, जर तो माणूस रात्री उशीमध्ये चेहरा लपवून रडत असेल आणि देवासमोर फक्त एवढंच म्हणत असेल, देवा मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यावरच हा अन्याय का? तर लक्षात ठेवा, त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब देव स्वतः ठेवत असतो देवाच्या न्यायालयात. ना पैसा चालतो, ना सत्ता, ना ओळखी, ना मोठेपणा, तिथे फक्त कर्म बोलतं. म्हणून कोणाचं मन दुखावून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न कधीच करू नका, कारण देवाला फुलांपेक्षा मनाची पवित्रता जास्त प्रिय असते आणि आरतीपेक्षा दयाळू स्वभाव जास्त आवडतो. लक्षात ठेवा, एखाद्या निरपराध व्यक्तीच्या डोळ्यातून पडलेला एक अश्रू तुमच्या हजारो पूजांवरही भारी पडू शकतो. म्हणून देव शोधण्याआधी माणुसकी जपा, कारण जिथे माणुसकी असते तिथे